आणि तुम्ही आम्हाला सांगताय संयम पाळा, धैर्य पाळा। आप संयम की बांध टूट गया है, अब नहीं संयम हो सकता। कल से हमारा आंदोलन शुरू होगा और ये कोई पॉलिटिकल आंदोलन नहीं है। उद्धव ठाकरे जी ने देश के पूरे हिंदुओं का आह्वान किया, चाहे वो किसी भी पार्टी में हो, चाहे कांग्रेस हो, चाहे राष्ट्रवादी कांग्रेस हो, चाहे कम्युनिस्ट हो। उनको लगता है कि राम हमारा है, राम से हमारा कोई रिश्ता है, वो सभी ने इस आंदोलन में सहभागी होना चाहिए। मुझे लगता है कांग्रेस पार्टी ने उत्तर प्रदेश का आंदोलन शुरू किया, आम आदमी पार्टी ने भी शुरू किया, महाराष्ट्र में ये सब लोग आने वाले दिनों में एक बड़े मंच पर आ सकते हैं। या राम मंदिर दानपेठ अपहार प्रकरणी दोन घटना महत्त्वाच्या दिसत आहेत। यात बजरंग दलाचे नेते विनय कटियार असं म्हणता आहेत की पंतप्रधानांनी त्यांना मध्यरात्री फोन केला होता आणि या संपूर्ण प्रकरणाची ते त्यांच्याकडून बरोबर आहे त्यांचं नंबर 1 आणि नंबर 2 की RSSचे प्रमुख मोहन भागवत यांना या प्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला की राम 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 करत निघून गेले। विनय कटियार हे राम जन्मभूमी आंदोलनातले एक महत्त्वाचे त्या काळातले पुढारी होते। जेव्हा पहिली परिसेवा झाली तेव्हा मी तिथे होतो। विनय कटियार आणि मी संपूर्ण अयोध्या तेव्हा पार्टी घातली, तुम्हाला मी सांगतो। त्यानंतर माझं लिखाण त्याच्यावर प्रसिद्ध झालेलं आहे। विनय कटियार आणि त्यांचं बजरंग यांचा फार मोठा सहभाग त्यावेळेला होता, पण गेल्या काही काळापासून विनय कटियार यांना सुद्धा अयोध्येतून दूर जावं लागलं, कारण एका विशिष्ट टोळीनं अयोध्येचा ताबा घेतला। आणि मग विनय कटियार असतील असे अनेक काही लोक जे आहेत प्रमुख, संतोष दुबे असतील, त्यांना अयोध्येतून बाहेर काढण्यात आलं। आता हे सगळे लोक परत आलेले आहेत आणि या सगळ्यांनी राम मंदिरातल्या दानपेटीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरू केलेली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनय कटियार यांच्याशीच बोलावं लागेल। आजही विनय कटियार यांचं अयोध्येमध्ये फार वजन आहे, आजही त्यांना मानणारा मोठा कार्यकर्ता तिकडे आहे आणि सच्चा माणूस आहे, हे पण तुम्हाला RSS प्रमुखांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, आज जोडून फक्त राम राम म्हणत नाही बघा। सरसंघ चालकांनी त्यांच्या वतीनं त्यांचे प्रमुख नेते संघाचे दत्ता भोजबळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की पुरेशी आहे। पण मी असं पाहिलं की राम मंदिर ट्रस्टचे जे खजिनदार आहेत गोविंद गिरी, त्यांना याविषयी प्रश्न विचारला तेव्हा तेही हात जोडून पळून गेले। आपण लोकांना सामोरं का जात नाही या विषयावर? हजारो लाखो करोडो रामभक्तांची आस्था तुम्ही पायी तुडवलेली आहे, त्याची लूट झालेली आहे आणि राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार आणि ट्रस्टी हे भक्तांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी पळून जात आहेत। याचा अर्थ दाल में कुछ काला है, फक्त काला नाही आहे, अख्खी दाल काली। बघा, हे काय आमंत्रण द्यायचा हा विषय नाही आहे, ही आम्ही एक सुरुवात करतो। ही एक सुरुवात आहे, हळूहळू हे लोण पसरत जाईल। कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे। आता प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं संघर्ष करतो, आंदोलन करतो, प्रश्न याविषयी चर्चा करतो आहोत। पण महाराष्ट्र, मुंबई इथूनच हिंदुत्वाची चळवळ सुरू झाली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राम मंदिराची लढाई। त्याच्यामुळे शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करते, आमच्या पक्षाचं कर्तव्य आहे, शिवसेनेचं कर्तव्य आहे की या विषयाला, या भ्रष्टाचाराला, या घोटाळ्याला, या राम मंदिर लुटीला मुंबईतून आपण तोंड फोडूया। मागच्या 2 निवडणुकीत भाजपनं तुमचा पक्ष कसं हिंदुत्ववादी सोडलेल्याच्या प्रचार आणि प्रस्ताव तयार केला होता, आता कोण भाजप या सगळ्या घटनेत काहीच बोलताना त्यांच्या तोंडामध्ये आता बूस लागलेला आहे। त्यांची पण तोंडाची नालेसफाई करणं गरजेचं आहे हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये। बघा, हे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात ते भाजपमधले किंवा हे काय शिंदे गटातले लोक का बोलत नाही आहेत?
का रस्त्यावर येत नाहीये? कोणी हिंदुत्व सोडलंय? कुठे आहेत एकनाथ शिंदे, कुठे आहेत देवेंद्र फडणवीस? ते म्हणतात ना आम्ही गेलो होतो तिकडे त्यावेळेला आंदोलन करायला. मग आता का आंदोलन करत? राम मंदिर लुटलंय, महमूद गजनवीने लुटलेलं नाहीये. तर